पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना देखील एपशा म्हणत एका वकिलानेच प्रशांत कोरटकरवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। कोरटकरला पहिल्यांदा न्यायालयात आणलं गेलं तेव्हा त्याच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील लोक कोल्हापुरी चपला घेऊन हजर होते। त्यामुळे आज कोरटकरला न्यायालयात हजर करण्याच्या वेळेस पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त होता, पण तरीही कोरटकरवर हल्ला झाला आहे। त्यामुळे कोरटकरवर कोणी आणि कसा हल्ला केला, नेमकं कोर्टात काय झालं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरने शिवरायांचा अपमान केला। त्यानंतर माफी मागायची सोडून मी धमकी दिलीच नाही असं म्हणाला आणि मग फरार झाला। त्यानंतर महिन्याभराने तो तेलंगणात सापडला खरा, पण या महिन्याभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनतेमध्ये कोरटकर बद्दल प्रचंड संताप निर्माण झाला होता, ज्याचा पोलिसांना अंदाज होता। त्यामुळे पोलिसांनी कोरटकरला तेलंगणामधून कोल्हापुरात आणताना पूर्ण खबरदारी घेतली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर बद्दल शिवभक्तांमध्ये संतापाची लाट असल्यामुळे राजवाडा पोलीस स्टेशनला आणताना कोणतेही गैरकृत्य होऊ नये म्हणून आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता आणि अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते। दरम्यान यावेळी कोरटकरवर हल्ला करण्याच्या उद्देशाने अनेक जण न्यायालय व पोलीस स्टेशन परिसरात कोल्हापुरी चपला घेऊन उभे होते, पण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात कोरटकरला न्यायालयात आणलं होतं। त्यामुळे तेव्हा कोरटकर संतप्त नागरिकांच्या तावडीतून सुटला होता, मात्र आज अखेर त्याच्यावर हल्ला झालाच। मागील सुनावणीवेळी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, ज्याची आज मुदत संपत असल्याने आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायाधीश S.S. तट यांच्या समोर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला। त्यानुसार आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली। कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली, ऑनलाईन पेमेंट कोणी केलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। दरम्यान सुनावणी संपल्यानंतर न्यायालयीन परिसरात एका वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात मारहाण केल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी खबरदारी म्हणून कोर्टाच्या परिसरामध्ये कोणालाही येऊ दिलं नव्हतं, मात्र एक वकील सकाळपासूनच कोल्हापूर न्यायालयाच्या पूर्ण आवारामध्ये फिरत होता। तो सुनावणी वेळी देखील कोर्टात उपस्थित होता, तर सुनावणी पूर्ण होऊन ऑर्डर द्यायच्या वेळी तो खाली जाऊन थांबला। ऑर्डर आल्यानंतर पोलीस कोरटकरला खाली घेऊन गेले। त्याच वेळी या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केला। एपशा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का असं म्हणत वकील कोरटकरवर हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेत होता, मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांना धरून बाजूला केल्याने मोठा गैरप्रकार होताना वाचला। तर प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या त्या वकिलाचं नाव अमित कुमार भोसले असल्याचं सांगण्यात येते। मागील सुनावणीवेळी कोरटकर बद्दल नागरिकांमध्ये असलेली संतापाची प्रचंड लाट पाहता कोर्ट परिसरामध्ये मोठं पोलीस प्रोटेक्शन लावलं गेलं होतं, मात्र एक वकीलच कोरटकरवर हल्ला करेल असा संशय पोलिसांना आला नाही। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी योग्य ती सर्व खबरदारी घेतली होती, तरी देखील प्रशांत कोरटकरवर हल्ला झाला। तर हल्ल्यानंतर काही काळ सगळीकडे धावपळ उडाली। त्यानंतर प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले। सध्या प्रशांत कोरटकरवर झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचं कौतुक करत आहेत। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।